पुंडलिकवरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। आपण या ठिकाणी दृक् दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करतो आहोत। दृक् दृश्य विवेक हा ग्रंथ वेदांत शास्त्रामध्ये अत्यंत उत्कृष्ट असा ग्रंथ मानला जातो आणि या ग्रंथाचा अभ्यास करणारा साधक हा अत्यंत उच्च कोटीचा साधक मानला जातो। श्री आद्य शंकराचार्यांनी लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे एक पराकोटीचा ग्रंथ आहे। या ग्रंथाचा अभ्यास जर एखाद्याच्या अंगीभूत झाला तर त्याला पुन्हा जन्म मरणाचा फेरा राहू शकत। म्हणून या दृग्दृश्य विवेक ग्रंथातून आपण जन्म मरणाचा फेरा चुकवावा असा उद्देश ठेवून किंवा जन्म मरणाचा फेरा चुकविण्यासाठी म्हणून हा ग्रंथ आपण अभ्यास करतो। यासाठी जी पूर्व भूमिका आपणाला असायला पाहिजे ही आपण जवळजवळ 5.5 वर्ष पंचीकरण या ग्रंथातून प्राप्त केलेली आहे। अधिक श्रीगुरूंची सेवा आपण कमी अधिक प्रमाणात केलेली असेल, अधिक आपण वेगवेगळे ग्रंथांचा अभ्यास करत असाल, या सगळ्याचं फल म्हणून आपण दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करतो आहोत असं म्हणायला काही हरकत नाही। कारण कोणी जर तुम्हाला विचारलं की तुम्ही हा ग्रंथाचा अभ्यासासाठी घेतला तर का बुवा असं का केलं, अर्थात पहिली एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की एखादी व्यक्ती कुठलाही विषय जेव्हा हाताळते तेव्हा त्या ग्रंथाला हात लावण्यासाठी जो अधिकार लागतो तो त्याचा पूर्वीचा असावाच लागतो। काहींचा अधिकार फक्त ग्रंथाला हात लावणे इतकाच आहे आणि काहींचा अधिकार तो ग्रंथ घरात ठेवणे इतका आहे, काहींचा अधिकार ग्रंथ वाचणे इतका आहे, काहींचा अधिकार ग्रंथ थोडा 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 कळणे इतका आहे, काहींचा अधिकार त्याच्यातला वाच्यार्थ कळणे इतका आहे आणि काहींचा अधिकार कदाचित लक्षार्थ कळणे इतका पण आहे आणि काहींचा अधिकार तो लक्षार्थ जाणून ते आचरणामध्ये ठेवणे इतका आहे। तर असे प्रत्येक अधिकारी लोक या समाजामध्ये असू शकतात। त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की या व्यक्तीचा अधिकार नाही। या जन्मी किंवा पूर्वजन्मी एखाद्याने त्याच्या आधीची साधनं केली असतील तर तो या ग्रंथाचा अधिकारी आहे। मग त्याने या जन्मी केलेली असो किंवा पूर्वजन्मी केली असो, जर तुम्ही या ग्रंथाचे अधिकारी नसाल तर तुम्हाला याचं फल काहीही मिळणार नाही। परंतु तुम्ही जर या ग्रंथाचे जितक्या प्रमाणात अधिकारी असाल तितक्या प्रमाणात तुम्हाला या ग्रंथाचं फल मिळेल। तुम्ही जर पूर्णतः या ग्रंथाचे अधिकारी असाल तर तुम्हाला पूर्णतः या ग्रंथाचं फल मिळेल। म्हणून कोणी जरी आपल्याला विचारलं किंवा तुम्ही ग्रंथाचा अभ्यास करता तर मग कसं काय, तर सांगायचं माझा जेवढा अधिकार आहे, माझा जर पूर्ण अधिकार असेल तर मला हा ग्रंथ पूर्ण अंगीभूत होईल। जर माझा अधिकार नसेल तर मी तो अधिकार मिळवण्याचा वेगळ्या साधनांच्या द्वारे प्रयत्न तर करतच आहे। म्हणजे उदाहरणार्थ श्रीगुरु सेवा करणे, शास्त्र सेवा करणे, अशा रीतीने आपण आपले बाकीचे जे काही सेवा आहे ह्या बंद केलेलं नाही। म्हणजे दृग्दृश्य या ग्रंथाचा अभ्यास करतो आपण, दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो म्हणजे आपण बाकी सगळी साधनं सोडलेली नाहीत। आपण बाकीचे साधनही करतो आहोत आणि त्या साधनांच्या द्वारे आपण आपला अधिकार पुष्ट करत आहोत, परिपक्व करत आहोत। आणि म्हणून आपल्याला या ग्रंथाचं जे अंतिम साध्य आहे म्हणजे विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया, या फलापर्यंत आपल्याला जाणं आहे आणि ते तुम्हाला सर्वांना प्राप्त हो त्यासाठी तुमच्याकडून जी काही शास्त्र सेवा आणि सद्गुरु सेवा होणं अपेक्षित आहे ती तुमच्याकडून हो अशी परमपूज्य सद्गुरु अनाप महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो। आणि आज पुन्हा एकदा आपण या ठिकाणी
पहिल्या श्लोकाच्या अभ्यासाकडे येऊया. पहिला श्लोक, या श्लोकाची सुरुवात काय आहे? रूपम दृश्यम लोचनम दृक् तद दृश्यम दृक्तु मानसम दृश्याधी वृत्तया साक्षी दृकेव न तू दृश्यते. या श्लोकामध्ये नमन करण्यासाठी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी कुठल्याही प्रकारचं पहिल्या चरणामध्ये शब्द वापरलेले नाही, असा आपण मागील वेळेस विचार केला. कारण एक लक्षात घ्या, कुठलंही कार्य करायचं म्हटलं की नमन करावं लागतं. नमन केल्याशिवाय आपण कार्य सुरू करत नाही, अशी भारतीयांमध्ये तरी पद्धत दिसते. कदाचित दुसऱ्या देशामध्ये राहणाऱ्यांमध्ये सुद्धा अशीच पद्धत असू शकेल. सगळ्या संप्रदायामध्ये आपापल्या इष्टदेवतेला नमस्कार करणे अशी पद्धत दिसते. मग गणपतीला करो, सूर्याला करो, किंवा भगवान विष्णूला करो, भगवान शंकराला करो, कोणालाही करो. ज्यांना कोणाला आपण नमस्कार करतो, हा नमस्कार करून ते कार्य सुरू करायचं, म्हणजे ते कार्य परिपूर्ण व्हावं यासाठी ते नमस्कार करणं असतं. कुठलंही कार्य फलीभूत व्हावं, त्या कार्याचा शेवट व्हावा आणि तो व्यवस्थित व्हावा यासाठी आपण एखाद्या इष्ट देवतेला किंवा कोणाला तरी नमन करत असतो, म्हणजे नमस्कार करत असतो. परंतु या ग्रंथाच्या सुरुवातीला तर रूपम दृश्यम लोचनम दृक् तद दृश्यम दृक्तु मानसम इथपर्यंत कुठेही काही नमन दिसत नाही. दुसऱ्या चरणामध्ये दृश्याधिवृत्तया साक्षी दृकेव न तू दृश्यते, इथेही कुठे नमन दिसत नाही. नमन म्हणजे काय असतं? हे काही गोष्ट कशा आहे की वस्तू निर्देश रूप मंगल, मंगल म्हणतात त्याला. नमन करण्याला मंगल असं म्हणतात, मंगल करणे, मंगल. जसं श्री ज्ञानदेव महाराजांनी ओम नमोजी आद्या या ओवीने मंगल केलेलं आहे सुरुवातीला श्री ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये. चांगदेव पासष्टी ग्रंथामध्ये स्वस्ती श्री वटेशू या रीतीने मंगल केलेलं आहे. तसं या ग्रंथामध्ये सुरुवातीला मंगल कुठं आहे असा प्रश्न निर्माण होतो. तर मंगल जे असतं ते एक मंगल असं आहे की वस्तू निर्देश रूप मंगल. आता निर्देश केलेला असतो वस्तूचा फक्त त्याच्यामध्ये निर्देश असतो. एक नमस्कार रूप मंगल असतं, एक वस्तू निर्देश रूप मंगल असतं. तर या ठिकाणी वस्तू निर्देश केलेला आहे आणि तो वस्तू जी आहे ती दृक् या शब्दाने दिसते. दृक् ही वस्तू आहे, दृक् हे ब्रह्म आहे. दृक् म्हणजेच ब्रह्म आणि दृक् म्हणजेच वस्तू. म्हणून वस्तू निर्देश म्हणजे दृक्चा निर्देश या पहिल्या श्लोकामध्ये आलेला आहे आणि तो म्हणजे दृगेव न तू दृश्यते. म्हणून दृक् या शब्दाने किंवा त्याच्या आधी जो शब्द आला तो म्हणजे साक्षी, साक्षी या शब्दानेच मंगल केलेला आहे. हा निर्देश आहे, फक्त या ठिकाणी फक्त निर्देश केलेला आहे. म्हणून या ग्रंथाची सुरुवात मंगलाचरणाने झालेली नाही असं जर कोणी म्हणेल तर तसं ते काही समजण्याचं कारण नाही. या ग्रंथाची सुरुवात मंगलाचरणाने झालेली आहे, फक्त ते वस्तू निर्देश रूप मंगल आहे असं आपण समजायला काही हरकत नाही. वेगवेगळे लोक याच्यावर वेगळ्या रीतीने विचार करू शकतील, परंतु आपल्याला जो काही विचार यामधून सापडतो त्याप्रमाणे या ठिकाणी वस्तू निर्देश रूप मंगल आहे असं आपण म्हणूया. दृश्याधी वृत्तया साक्षी, मागील चिंतनाचा आपण विचार करू पुन्हा एकदा. रूपम दृश्यम म्हणजे रूप हे दृश्य आहे, लोचनम दृक् म्हणजे डोळा हा दृक् आहे. जेव्हा आपण सर्व ज्या वस्तू पाहतो, कुठल्याही वस्तू पाहतो तेव्हा डोळा हा दृक् आहे. पाहणाऱ्याला दृक् म्हणतात, जो पाहतो त्याला म्हणतात दृक्. आता दृक् हा शब्द शास्त्रीय आहे, शास्त्रीय शब्द असल्यामुळे तो थोडासा आपल्याला अवघड जरी वाटला तरी सुद्धा तो लक्षात राहू शकतो. उदाहरणार्थ एखाद्या नवीन पोरग जन्माला आलं की त्याचं असं काहीतरी भारी नाव ठेवतात लोक आजकाल की म्हाताऱ्या लोकांना ते लक्षातच राहत नाही. मग म्हाताऱ्यांची फार अडचण येते, पण तरी म्हातारे प्रयत्न करून का होईना, वाकडं तिकडं का होईना ते नाव लक्षात ठेवतातच ना, का नाही ठेवत. पण म्हाताऱ्या लोकांना जसे नवीन नावं ठेवलेली लक्षात राहत नाहीत की हे काय नाव ठेवलंय. कारण पूर्वी नावं ठेवण्याची पद्धत कशी होती, राम, कृष्ण, दामोदर, मुरलीधर, श्रीरंग, नंद किशोर अशी नावं पूर्वी ठेवली जायची. म्हणजे काय व्हायचं की ते नाव ऐकलं किंवा ते नाव उच्चारलं तरी भगवंताचं नामस्मरण आपोमतच व्हायचं. पण आता नावं भारीच ठेवतात. आता अशी नावं ठेवतात
की ते नाव ठेवल्यानंतर भगवंताचा कुठेही गंधच नाही त्या ठिकाणी. आणि अशी नावं त्यातही अजून काहीतरी अवघड नाव ठेवलं म्हणजे फार मोठी अडचणीत. अवघड नाव जर ठेवलं तर मग फारच अडचणीत. आणि मग त्या वेळेस जशी म्हातारी लोक सुद्धा ते नाव लक्षात ठेवू शकतात, तसं तुम्हाला जरी या ठिकाणचे शब्द कदाचित माहीत नसतील तरी सुद्धा त्या म्हाताऱ्यांसारखं तुम्ही करू शकता. हे शब्द तोडके मोडके होईना लक्षात ठेवा. तर पाहणारा म्हणजे दृक, दृक, दृग, दृक किंवा दृग दोन्ही शब्द चालतात. आपण संस्कृतमध्ये जास्त खोलात जाणार नाहीये. आपण फक्त एवढं लक्षात घेणार की दृक म्हणजे पाहणारा. जेव्हा हे फूल तुम्ही पाहता तेव्हा पाहणारा कोण आहे? सर्वप्रथम डोळा. म्हणून रूपम म्हणजे हे रूप, रूपम दृश्य. ज्याला पाहतो त्याला म्हणतात दृश्य आणि जो पाहतो त्याला म्हणतात दृक. म्हणून दृक दृश्य, दृक दृश्य. हा डोळा दृक आहे कारण तो पाहतो. ज्याला पाहतो म्हणजे या फुलाला पाहतो म्हणून फुल काय आहे? दृश्य. फुल आहे दृश्य आणि डोळा आहे दृक, असं आपण पहिल्यांदा पाहिलं. मग पुढे गेल्यानंतर असं लक्षात येतं, थोडा अभ्यास केल्यानंतर, आपण चिंतनामध्ये विचार केलेला आहे तो मागे, पुढे गेल्यानंतर असं लक्षात येतं वास्तविक हा डोळा काही खरा दृक नाहीये. आहे तो दृक केव्हा आहे? जेव्हा फूल पाहण्याचा विचार आला आणि फूल पाहिलं तेव्हा फूल जर दृश्य ठरवलं तर डोळा दृक ठरत होता. परंतु सूक्ष्म विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की मन हे काय? मन हे दृक आहे आणि डोळा तर दृश्य या कॅटेगरीतला आहे. कारण डोळ्याला आपल्याला जाणता येतं. आता कसं जाणता येतं, काय जाणता याचा सविस्तर अभ्यास पुढे आपण करणार आहोत. परंतु डोळा हा दृश्य या वर्गात आहे. म्हणजे डोळा खरा दृक नाहीये, खरा दृक आहे मन. त्याच्या पुढे म्हणजे इथपर्यंत आपण अभ्यास केला होता पहिल्या चरणामध्ये. रूपम दृश्यम लोचनम दृक तद दृश्यम म्हणजे तद म्हणजे ते म्हणजे तो डोळा. तद दृश्यम हे डोळा, हा डोळा दृश्य आहे. कोणाला? तद दृश्यम दृक्तु मानसम. मन हे दृक आहे, मन हे पाहणार आहे. आणि दुसऱ्या चरणामध्ये मागील चिंतनामध्ये आपण सुरुवात केली होती दृश्याधिवृत्तया साक्षी. दृश्य कोण आहे? धीवृत्ती. धी या शब्दाचा अर्थ होतो बुद्धी आणि वृत्ती म्हणजे मागील चिंतनामध्ये आपण विचार केला आहे की मन, बुद्धी हे सगळी एक प्रकारची वृत्तीच आहे. कारण त्यांचं स्वरूप जे आहे ते संकल्प करणे, विकल्प करणे, विचार करणे अशा प्रकारे ते रूपाला येतात. अंतःकरणच स्फुरण रूपाने परिणाम पावतो. अंतःकरण स्फुरण रूपाने परिणाम पावतं. अंतःकरणालाच 4 भागामध्ये विभागणी केली तर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशा रूपाने ते सांगितलं जातं. म्हणजे त्याला अंतःकरण चतुष्ट असं म्हणतात. काही ग्रंथांमध्ये फक्त मन आणि बुद्धी घेतात. काही ग्रंथांमध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार असे 4 घेतात. आणि काही ग्रंथांमध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार याला मिळून अंतःकरण असं म्हणतात म्हणून 5 घेतात. वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळा अभ्यास आहे. या ठिकाणी पहिल्या चरणामध्ये मन असा शब्द घेतलाय आणि पुढच्या चरणामध्ये त्या मनाच्या ऐवजी धी म्हणजे बुद्धी असा शब्द घेतलाय. आता बुद्धिवृत्ती, बुद्धिवृत्ती म्हणजे बुद्धीमध्ये होणारे विचार, बुद्धीमध्ये निर्माण होणारे तरंग. बुद्धीमध्ये जे तरंग निर्माण होतात त्याला पाहणारा कोण? त्याला कोण पाहतं? पण आता बुद्धीमध्ये निर्माण होणाऱ्या किंवा बुद्धीमध्ये निर्माण होणाऱ्या असंख्य तरंगांना कोण पाहतं? आपल्याला हे माहित आहे की आपण म्हणतो की हे फूल मी पाहिलं असं आपण म्हणतो, किंवा आपण म्हणतो मी माझ्या डोळ्याने पाहिलं, माझ्या डोळ्याने हे फूल पाहिलं असं आपण म्हणतो. पण त्याच्या मागे सूक्ष्म विचार केल्यानंतर लक्षात येतं की डोळ्याने पाहण्यापेक्षा डोळ्याच्या आतमध्ये असलेल्या मनाने ते पाहिलेलं आहे. म्हणजे मन जर नसतं तर फूल पाहता आलं नसतं. म्हणजे खरा दृक मन आहे हे आपण पहिल्या चरणात शिकलो होतो. परंतु या ठिकाणी आता आद्य शंकराचार्य सांगतात की बाबांनो, धीवृत्ती म्हणजे हे मन जे आहे, ही मन रूपी वृत्ती जी आहे किंवा ही मनाची जी वृत्ती आहे ही खरं तर त्या डोळ्याला पाहत, म्हणजे ती दृक नाहीये. दृक कोण आहे? ती बुद्धिवृत्ती सुद्धा दृश्य आहे. तुम्ही जेव्हा शांत बसता तेव्हा तुमच्या मनात काय चाललंय तुम्हाला कळतं का नाही? तुम्ही जेव्हा कामं करत असता, काहीतरी काम करत असता, गडबडीत असता, तेव्हा तुमच्या मनात काय चाललंय तुम्हाला कळणार नाही. पण तुम्ही शांत बसलेले आहेत, नुसते बसून आहेत, काहीच नाही. त्यावेळेस तुम्हाला मनात काय चाललंय हे कळतं, बरोबर का नाही? हा सर्वांना अनुभव आहे. तुमच्या मनात काय चाललंय हे
तुम्हाला कळतं का नाही कळतं. म्हणजे उदाहरणार्थ मनामध्ये आपण कोणाचा जरी चांगला विचार करत असतो की ह्याचं असं करता येईल, त्याचं तसं करता येईल, किंवा कधी कधी दुसऱ्या विषयी आपण मनामध्ये वाईट विचार करत असतो. म्हणजे चांगला विचार करणं, वाईट विचार करणं, कुठल्याही प्रकारचा विचार करणं हे आतमध्ये आपल्या सुरू असतं. आणि हे आपण शांत बसल्यावर लक्षात येतं. जेव्हा आपण कामं करत असतो तेव्हा सुद्धा ते सुरू असतं. म्हणजे आपण काम करत असो किंवा नसो, प्रत्येक क्षणाला या बुद्धीच्या वृत्ती ज्या आहे त्या अनंत निर्माण होतात आणि लोपतात. अनंत बुद्धीचे अनंत तरंग, क्षणा क्षणा पालटे रंग. प्रत्येक क्षणाला त्यांचा रंग बदलत राहतो. म्हणजे आपण बघा, शांत बसल्यावर लक्षात येतं की आपल्या किती वेगाने आतमध्ये काय काय विचार येतात. एका क्षणात आपण मुलीचा विचार करतो, एका क्षणात नातवंडाचा विचार करतो, एका क्षणात लगेच जावयाचा विचार करतो, एका क्षणात संपत्तीचा विचार करतो, त्याच्यानंतरच्या क्षणात लगेच आळंदीचा विचार करतो, त्याच्यानंतर क्षणामध्ये महाराजांचा विचार करतो, लगेच पुढच्या क्षणाला आपण परत मुलाचा विचार करतो, त्याच्या पुढच्या क्षणात नातेवाईकाचा विचार करतो. एका क्षणामध्ये किती विचार करतो आपण. म्हणजे असंख्य ज्या बुद्धीच्या वृत्ती आहेत, ह्या वृत्ती आपण पाहतो. ज्या अर्थी आपण त्या पाहतो, या अर्थी या सर्व वृत्ती काय आहेत? दृश्य आहेत, त्या दृक नाही आहेत. मग त्यांना पाहणारा कोण? असा जेव्हा प्रश्न निर्माण झाला होता, तर त्यांना पाहणारा कोण आहे? दृश्याधिवृत्तया साक्षी. त्यांना पाहणारा जो आहे त्याला साक्षी असं म्हणतात. आता हा साक्षी शब्द जो आहे तो प्रचलित नाहीये. का प्रचलित नाही? त्याचं कारण आहे, माणसाचा अभ्यास इथपर्यंतच आहे. सर्वसामान्य माणसाचा अभ्यास काय आहे? डोळा. कारण लहान मुलाला आई शिकवते तेव्हा म्हणते, दिस इज युअर नोज, दिस इज युअर आय. असू द्या, इंग्रजी तर इंग्रजी, तिला काय येत नसतं, तिला इंग्रजीत फेल झालेली असते 10वीला. पण ती मुलाला शिकवताना म्हणते, दिस इज युअर आय. हा पाहुणा कोणी आला की मग म्हणते, सांग बरं काकाला, सांग बरं मामाला, हे काय आहे? तो म्हणतो, दिस इज माय आईज. आता त्याला काय कळतंय ना, तो नाकालाच डोळे म्हणतो. म्हणजे आपण जाऊ द्या, गमतीचा भाग सोडून द्या, प्रत्येक घरात असंच आहे. मी बऱ्याच घरामध्ये जातो तर मला लोक, त्यांना माहिती आहे महाराज आहे, तरी सुद्धा ते अशा एखाद्याला घेऊन येतात, उचलून आणतात महाराज समोर, पड पाया. ते पडतच नाही, धापतात त्याचं डोकं, तो पाया पडतच नाही. मग मला त्याला सांगतो, अरे भारी किती लहान आहे पोरं. लहान पोराला काय कळतंय का? लहान पोराला कळत नाही. बरं असो, पण त्याला मग ते शिकवतात की हे डोळे, हे कान, हे शिकवलं जातं, इतक्या सहजपणे शिकवतात. आता फक्त काय झालं की आपल्याला इंग्रजीचा आपल्यावर प्रभाव असल्यामुळे इंग्रजीमध्ये तुम्ही आईज म्हणा किंवा डोळे म्हणा, आईज हा शब्द इंग्रजी आहे, आईजचा अर्थ होतो डोळे. मग तुम्ही आईज म्हणले काय आणि इकडे इयर म्हणजे कान म्हटले काय? इंग्रजीमध्ये म्हणा किंवा मराठीमध्ये म्हणा, फरक काही पडत नाही. पण मुलाने आईज म्हटल्यानंतर इकडेच बोट दाखव, एवढं बरोबर आहे. नोज म्हटले की इकडे बोट दाखव, इयर म्हटले की इकडे बोट दाखव, उलट करू नये असं अपेक्षित आहे, बरोबर का? नाही तर गडबड होईल. तर आपल्याला हे सहज समाजामध्ये शिकवलं जातं. बुद्धी पुढे गेल्यानंतर आपण म्हणतो, तुला काय बुद्धी आहे? सहजच माणसं काय म्हणतात, त्याची बुद्धी काय झाली आहे? आऊट झाली आहे, बुद्धी आऊट झालेली आहे त्याची, असं म्हणतो. किंवा माझ्या मनाला बरं वाटत नाही, माझं चित्त शांत नाहीये, असं आपण इतक्या सहजपणे बोलतोय. लक्षात घ्या, हे सगळं आपल्याला सहजपणे शब्द माहित आहेत, इथपर्यंतच आपली माहिती आहे. कारण आपल्या सभोवतालच्या लोकांचा अभ्यास एवढाच आहे. अर्थात काही लोकांना फक्त शब्दाने माहिती आहे, त्यांचा खरा अभ्यास नसतो. म्हणजे एखादा जरी म्हटला की माझं मन किंवा माझी बुद्धी, तरी त्याला बुद्धी म्हणजे नक्की काय सांग असं म्हणलं की सांगता येणार नाही. बुद्धी म्हटलं की नक्की काय सांगता येईलच असं नाही, पण तरी त्याला बुद्धी माहित असते. एखाद्याला म्हणलं चित्त म्हणजे काय सांग, तर सांगू शकणार नाही. परंतु चांगले लोक सांगू शकणार नाही चित्त म्हणजे काय, परंतु चित्त हा शब्द त्यांना माहित आहे. म्हणजे चित्तापर्यंत किंवा मनापर्यंत किंवा बुद्धीपर्यंत किंवा धीवृत्त यापर्यंत लोकांचा अभ्यास आहे, सहज नकळतपणे. म्हणून इथपर्यंत काही अडचण नाही. परंतु या धीवृत्तीला जो साक्षी आहे, या धीवृत्तीला पाहणारा जो दृक आहे, त्याला काय म्हणतात हे आईबाप शिकवत नाहीत. किंवा आईबापाने कितीही विचार केला की जन्माला आलेल्या मुलाला मन म्हणजे काय शिकवायचं, तर काय शिकवणार? काय शिकवू शकत नाही. तुम्ही कधी शिकवलं तुमच्या मुलाला मन म्हणजे याला मन असे म्हणतात, असं शिकवलं कधी? किंवा नातवंडांना शिकवलं?
की याला मन असे म्हणतात. नाही, याला मन म्हणावं, याला बुद्धी म्हणावी. बुद्धी म्हणजे काय? बुद्धीने सारासार विचार करायचा असतो. बुद्धी नावाचं की इंद्रिय आपल्या स्थूल शरीराच्या आतमध्ये अडकलेलं आहे. असं त्या मुलाला शिकवलं, त्याला काय कळायचं? त्याला काही कळणार नाही. त्याला का कळणार नाही? त्याला नोच कळलं ना. लोक म्हणतात त्याला काही कळणार नाही. तुला कळलेलं नाही म्हणून त्याला कळणार नाही. तुला कळलं तर त्याला नक्की कळेल. तुला नोच कळला म्हणजे तुला कान कळला, नाक कळला, डोळे कळले म्हणजे त्याला पण कळेल. पण आधी तुला नीट कळू दे. म्हणून आपण जर बुद्धी म्हणजे काय हे नीट लक्षात घेतलं तर आपल्याला त्यांना सुद्धा हे शिकवता येईल. आणि हे शिकू नये असं नाही, शिकून टाकावं सगळ्यांना. तर इथपर्यंत आपल्याला शिकवता येईल. अर्थात या ठिकाणी आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की समाजामध्ये त्याच्या पुढचा अभ्यास फार दुर्लभ आहे किंवा तो जास्त लोकांना माहीत. या बुद्धीच्या वृत्तीला जो जाणणारा आहे त्याला दृक म्हणतात. आणि तो जो दृक आहे तो दृक, त्या दृकला काय नाव आहे? जसं आधी आपण फूल पाहतो म्हणून हे दृश्य, आणि डोळा त्याला पाहतोय म्हणून डोळा म्हणजे दृक असं म्हटलं होतं. म्हणजे दृक कोण आहे इथे? डोळा. आणि दृश्य कोण आहे? फूल. हे रूप दृश्य आहे आणि डोळा हा दृक आहे. तसंच आतमध्ये बुद्धीच्या वृत्ती ह्या काय आहेत? दृश्य आहेत. मग दृक कोण आहे? कोणीतरी दृक असला पाहिजे. त्याला काय म्हणतात? तर त्याचं नाव आहे साक्षी, असं आपण विचार करू. साक्षी म्हणजे बुद्धीच्या वृत्तीला जाणणारा. जो बुद्धीच्या वृत्तीला जाणतो त्याला साक्षी असं म्हणतात. असं आपल्याला या ठिकाणी दृश्याधिवृत्तयः साक्षी या 3 शब्दातून लक्षात आलेला आहे. आता हा साक्षी म्हणजे काय असा अभ्यास सुरू आहे. साक्षी या शब्दाचा अर्थ होतो, साक्षी म्हणजे कोण असा प्रश्न पडतो. तर साक्षी या शब्दाचा आपण वेगळ्या रीतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला मागील चिंतनामध्ये काही व्याख्या सांगितल्या होत्या साक्षी म्हणजे काय. आता आपण त्याच व्याख्यांचा अत्यंत सोप्या रीतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न करू. साक्षी, उदाहरणार्थ आपण रस्त्याने चाललेलो आहोत आणि रस्त्याने चाललेला असताना एखादी आपली ओळखीची व्यक्ती दिसली, ती आपल्याला म्हणते जरा 2 मिनिट थांब. म्हटलं का? मी जरा मंदिरात दर्शन करून येतो, तोपर्यंत माझ्या चपल्याला तू राखण राहा. काय होतं ना असं? किंवा आपण एकत्र कधी दर्शनाला गेलो तर काय होतं की एक जण आपण राखण ठेवतो आणि बाकीचे मंदिरात. आता तो मनुष्य दर्शन करून आला बाहेर, ज्याने आपल्याला राखण ठेवलं होतं चपलांना, तो दर्शन करून बाहेर आला की आपण काय करतो? त्याच्या चपला घेतो आणि आपल्या घरी जातो. जाईल का असं? जात नाही. किंवा तो आतमध्ये गेल्यावर असं करत नाही. आपण राखण आहोत फक्त. मग जेव्हा ते आपल्या चपलाला आपण राखण राहिलो तेवढ्या काळामध्ये तो मनुष्य दर्शन करून आला. एवढ्या वेळामध्ये कितीतरी लोक तिथे आले, त्यांनी चपला काढल्या, त्यांनी त्यांच्या चपल्या घेऊन गेले. म्हणजे आपण हे पाहतोय, काय करतोय आपण नक्की? आपण हे पाहतोय की त्याची चप्पल कोणी दुसरा घालून तर जात नाही ना. आता समजा तो बाहेर आला आणि तुम्ही म्हटले हा काय? तो म्हटलं चप्पल. तो म्हटलं कोणाची? तुम्ही म्हटले माझी आहे. तो म्हटलं अरे तुला तर राखण करायला ठेवलं होतं मी. तुम्ही म्हटलं काय वेडा झाला काय? ही चप्पल माझी आहे. तर तो काय करेल? जरी तुमच्या ओळखीचा असेल तरी तो काय म्हणेल? जरा शांत हो, जागा हो, ही माझी चप्पल आहे बाबा, तुला पाहिजे तर घे मागून, पण ही चप्पल कोणाची आहे? माझी आहे. म्हणजे राखण ठेवल्यानंतर त्या पदार्थावर आपला हक्क नसतो. त्या राखण करण्याच्या किंवा पाहण्याच्या प्रक्रियेलाच आपण साक्षी असं म्हणतो. साक्षी म्हणजे काय? तेवढ्या तो देवदर्शन करून येईपर्यंत आपण त्या चपलेला काय होतो? फक्त साक्षी. साक्ष. कोणी चोरली का, नाही चोरली का, चोरणे न चोरणे, याला आपण काय होतो? साक्षी होतो. बरोबर नाही? कोर्टामध्ये, आता एक कोर्टाचा विषय सांगतो. मी कोर्टात गेलो नाही, पण जे पिक्चरमध्ये पाहिलेलं आहे, इकडे तिकडे ऐकलेलं आहे, त्याप्रमाणे कोर्टामध्ये साक्षी असते. साक्षी. साक्ष कोण देतं? साक्षीदार. मग साक्षीदार म्हणजे कोण असतो? त्याने काय केलेलं असतं? एखादी घटना घडली की ती त्याने पाहिलेली असते. त्या घटनेशी त्याचा काय संबंध असतो? काय असतात? काही संबंध नसतो. तो फक्त पाहणारा असतो. याला म्हणतात साक्षी. जो नुसता केवळ पाहतो, त्या घटनेशी, त्या कुठल्याही ह्याच्याशी त्याचा काही संबंध नसला की त्याला म्हणायचं साक्षी. साक्षी म्हणजे पाहणारा. पण कसा पाहणारा?
ज्याला पाहतो त्याच्याशी तो कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवत नसेल तर तो साक्षी ठरतो. साक्षी केव्हा ठरतो? आता तुम्ही एखादा साक्षीदार पकडून आणला आणि तोच जर आरोपी असला तर, साक्षीदार हाच आरोपी ठरला तर मग गडबड झाली. मग तो साक्षीदार आहे का? आरोपी हा साक्षीदार होऊ शकेल काय? साक्षीदाराने आरोपी हवं काय? साक्षीदार आरोपी झाला तर किंवा आरोपीच साक्षीदार झाला तर हे दोन्ही चालेल. साक्षीदाराने आरोपी होऊ नये. एखाद्याने आणि असं तुम्ही म्हणाल असं कसं होईल, साक्षीदार कसं आरोपी होईल? होतं नाच. उदाहरणार्थ एखाद्या घरामध्ये दरोडा पडला. आता घरामध्ये दरोडा पडल्यानंतर सगळे गुंड आले, 1, 2, 4 आले, किती आले असते. घरामध्ये ती फायटिंग झाली. त्याच्यानंतर घरातल्या त्या करत्या धरत्या पुरुषांनी 1, 2, 3 लोकांना मारून टाक, खलास. बाकीचे उरलेले गुंड घाबरून पळून गेले. असं धरा. आता पोलीस आले. आता करता मुलगा, त्या घरामध्ये आई पण होती. त्या आईने काय केले, सगळे गुन्हे, ती साक्षीदार होती, पण ती पोलिसांना काय सांगते, ती म्हणते जाऊ द्या आता मी म्हातारीच आहे, आता काय उरलेला विषय इकडं काढायच्या ऐवजी जेलमध्ये काढू, मुलगा तर वाचेल. म्हणून ती काय करते, सगळे गुन्हे म्हणजे ते मर्डर कोणी केले, मी केले असं म्हणते, मुलाने केले असं नाही म्हणत. ती काय करते, मर्डर कोणी केले कोणी, आणि म्हणते कोण, मी केले. मग साक्षीदार आरोपी होतो. कोठडीमध्ये कोणाला टाकलं जातं, साक्षीदाराला. का? होता साक्षीदार, झाला आरोपी, गेला जेलमध्ये. ही किती वाईट गोष्ट झाली. वाईट झाली का नाही, कारण काही असू द्या, पण चुकून समजा रस्त्यामध्ये तुम्ही चाललेले आहात, तुम्ही गाडीने आपल्या गाडीवर वगैरे चाललेले आहात आणि एखाद्या माणसाला कोणीतरी उडवला तुमच्या समोरच आणि उडवणारी व्यक्ती निघून गेली आणि तुम्ही पाहिलं आणि तुम्ही थांबले, बाकीच्या लोकांनी पण पाहिलं पण त्यांना लक्षात आलं नाही नक्की उडवलं कोणी. आता पाहणाऱ्याने नीट पाहिलं नाही, तुम्ही खरे साक्षीदार आहेत. प्रत्यक्ष घटनेचे साक्षीदार कोण आहे, तुम्ही आहात. खराब पळून गेला का नाही जाऊ दे तो. आता तुम्ही कोण ठरले, लोक काय म्हणणार, यानेच उडवला. तुम्ही किती ओरडले की बाबा मी नाही उडवलं, तो उडवणारा पळून गेला, ते म्हणतील नाही तूच उडवलेला आहे, ह्यालाच पहिला मारा. बरोबर का नाही? असं पण होऊ शकतं. म्हणजे साक्षीदारच आरोपी होऊ शकतो असं मला तुम्हाला उदाहरणातून सांगायचं. मग ते कशाही पद्धतीने हो, स्वतःहून स्वीकारलं म्हणून हो त्या आईसारखा, किंवा दुर्दैवाने हो. मग दुर्दैवाने झाला काय, असं झालं. मी तुम्हाला हे असं कसं होऊ शकतं, मी एकदा गाडी घेऊन एका उताराने येत होतो. उतार कुठे जाऊ द्या, पण कुठेतरी एक उतार आहे, सत्य घटना आहे सांगतो. 2 व्हीलर घेऊन मी एका उताराने येत होतो आणि मी माझ्या समोर एक सायकलवाला चालला होता. तो थोडा बऱ्यापैकी लांब होता. एका ठिकाणी काय आलं, एक दगड आला सायकलच्या समोर, त्याचं चाक गेलं आणि तो उलटी खाऊन तिकडे पडला खाली आणि त्याच्या मागे मी. आता मी हँडल ओढून असं बाजूला घेतली गाडी आणि थांबवली. बाकीचे लोक म्हणले काय तुला गाडी चालवता येत नाही का? अरे म्हणलं तो दगडावून पडला, ते दगड तिथे. ते म्हणलं नाही. मग तो सायकलवाला म्हणला नाही मी दगडावून पडलोय. तेव्हा बरं झालं, नाही तर मला चांगला चोपला असता धरून इकडे. म्हणजे असं होऊ शकतं ना. म्हणजे साक्षीदार आरोपी होणं हे दुर्दैवाने हो किंवा स्वतःहून स्वीकारल्यामुळे हो, पण साक्षीदारच आरोपी होऊ शकतो. असो आपल्या आयुष्यात तेच घडलेलं आहे. आपण कोण आहोत हे आपल्याला माहित नाही. आपण साक्षीदार आहोत का आपण कोण वेगळेच कोणते आहोत. असो, साक्षीदारचा दार हा शब्द काढून टाकू. साक्षी म्हणजे पाहणारा, साक्षी म्हणजे घटनेशी, त्या घडणाऱ्या, त्याच्यासमोर घडणाऱ्या गोष्टींची ज्याचा काहीही संबंध नसतो त्याला म्हणतात साक्षी. पण त्या सगळ्या घटना त्याला माहित असतात, त्याला म्हणतात साक्षी. साक्षीचा त्याच्याशी संबंध नसावा हीच साक्षीची व्याख्या आहे. म्हणून साक्षीच्या व्याख्येमध्ये उदासीनत्वे हा शब्द टाकलेला आहे. साक्षीच्या व्याख्येमध्ये मागील चिंतनामध्ये तुम्हाला व्याख्या सांगितली होती, आठवते का नाही? उदासीनत्वे आठवते का नाही? का नाही आठवणार? मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो का आठवणार नाही. उदासीनत्वे ही जी व्याख्या सांगितली त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं पुढे काय, उदासीनत्वाच्या पुढचं काय होतं, 4-5 वेळा सांगितली असेल कदाचित ती बोलता बोलता, पण ते लक्षात नाही राहत. का बरं? आम्ही आता म्हातारे झालो, आमची बुद्धी चालत नाही. हे सगळ्या लबाड्या सोडून द्या. किती म्हातारा झाला,
मी असे म्हातारे पाहिलेत, पार टेकलेले आहेत, चुलत 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 मावस असं कोणीतरी त्याच्या मुलीचं लग्न झालं आणि तिला मुलगा झाला किंवा मुलगी झाली, त्याचं बारशाला नाव ठेवलं. हे म्हाताऱ्याने कॉटवर बसून ऐकलेलं असतं. कुठं ऐकलेलं असतं? कॉटवर बसून ऐकलेलं असतं. आणि म्हाताऱ्याला विचारलं तिचं नाव काय, तू लगेच सांग. कसं काय सांगतं? म्हातारा मरायला लागलेल्या म्हाताऱ्याला 1000 नावं पाठ असतात नातेवाईकांची, आणि एकदा का दोनदा जास्त त्याच्यासमोर ते नाव सांगितलं ते लक्षात ठेवतो. मग तर पक्का लक्षात, त्याचं नाव काय. तुम्ही नाही म्हटले तर बघा, तुम्ही नाही म्हणू शकत नाही, का तुम्ही असे पाहिले असतील म्हातारे, कदाचित तुम्हीच असाल ते, परंतु हे लक्षात राहतं. पण हे व्याख्या का लक्षात राहत असो, म्हणजे लक्षात राहाव्याच असा माझा काही हट्ट नाही. मी फक्त तुम्हाला भूमिका सांगतो आपली, आपण किती या संसारामध्ये गुरफटलेलो आहोत हे सांगण्यासाठी मी फक्त सांगतो. उदासीनत्वे हा एक शब्द साक्षीच्या व्याख्येमध्ये येतो. उदासीनत्वे स इति बोधा साक्षी. उदासीन आणि बोधा साक्षीची व्याख्या अशी आहे. या ठिकाणी आपण जो अभ्यास करतो त्याप्रमाणे जी साक्षीची व्याख्या आहे, तो पाहणारा जो त्याला साक्षी असे म्हणतात. म्हणजे शब्दाची फोड करून जी व्याख्या दिलेली आहे त्याप्रमाणे साक्षात इक्षते इति साक्षी, म्हणजे साक्षात जो पाहतो त्याला साक्षी असं म्हणतात. मी साक्षात पाहिलंय म्हणून तो साक्षीदार. ज्याने साक्षात पाहिलंच नाही तो साक्षीदार कसा असेल? साक्षीदार म्हणजे कोण? ज्याने प्रत्यक्ष घटना पाहिली म्हणून त्याला साक्षात इक्षते. इक्षते म्हणजे पाहणे. जो साक्षात घटना पाहतो त्याला साक्षी असं म्हणतात. म्हणून साक्षात इक्षते साक्षी. मग हा साक्षी कसा असतो? तो उदासीन असतो. समजा 2 माणसाची भांडणं सुरू आहेत आणि तिसरा मनुष्य भांडण पाहतो. पोलीस काय करतात? ह्या दोघांना पकडून नेतात भांडणाऱ्यांना, आणि तिसरा का रे तू पाहतात का, चल त्याला पण घेऊन जातात. आता लोक 3 आहेत पोलिसाच्या समोर. एक आहे भांडणारा, दुसरा आहे भांडणारा, आणि तिसरा आहे साक्षी. मग साक्षी कसा असतो? मग एका जबाब घेतात ते. मग ह्याला होतं काय रे तू का भांडत होतास? मग तो म्हणतो याने मला असाच त्रास दिला. त्याला म्हणतो का रे तू का त्याच्याशी भांडत होता? तो म्हटला नाही तोच नालायक, तोच मला त्रास देतो. मग तिसऱ्याला काय विचारतात? का रे तू का भांडण बघत होतास? असं म्हणतात काय? असं काय नाही म्हणत ते. असं नाही म्हणत ते. म्हणतात की तिसऱ्याला विचारतात तू काय पाहिलंस? अलग लक्षात. म्हणजे साक्षीदाराला विचारण्यात येणारे प्रश्न आणि आरोपीला विचारण्यात येणारे प्रश्न यात फरक असतो. म्हणजे साक्षीदाराची भूमिका प्रश्न विचारताना सुद्धा तो साक्षीदार त्या दोघांच्या भांडणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवतच नाही अशीच असते. साक्षी कधीही त्या दोघांच्या भांडणामध्ये गुंतलेला नसतो. म्हणजे त्या दोघांच्या भांडणांच्या बाबतीत तो कसा असतो? उदासीन असतो. उदासीन असणं म्हणजे काय? उदासीन म्हणजे अनोळखी समजा व्यक्ती आहे, ही एक व्यक्ती आहे आणि ही एक, 2 व्यक्तींचं भांडणं चाललंय. आता हा कसा आहे? हा उदासीन आहे. याने याला मारलं काय आणि याने याला मारलं काय? काय फरक पडतो? मला सांगा, कौरव जिंकले का पांडव जिंकले ह्याच्याशी व्हिक्टोरिया राणीला करायचे काय? व्हिक्टोरिया राणी नंतर जन्माला आली, पण उदाहरण म्हणून सांगतोय. काय घेणं देणं आहे का? काहीच घेणं देणं नाही. पांडव जिंकले तरी चालतात आणि कौरव जिंकले तरी चालतात, बरोबर का नाही? किंवा इंग्रज जिंकले का हिंदू म्हणजे भारतीय जिंकले, स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारताचा जय झाला का इंग्रजांचा जय झाला, ह्याच्याशी मला सांगा जपानला काय घेणं नाही? काही घेणं देणं नाही. तो उदासीन आहे. पण जपान पाहतोय गंमत, बरोबर का नाही? म्हणजे जपानला पाहतोय की ह्यांचं चाललंय मस्त एकदम, म्हणजे तो उदासीन आहे. उदासीन म्हणजे काय? उदासीन म्हणजे जो दोघांच्या बाजूने नसतो त्याला म्हणतात उदासीन. असं झालं तरी काही हरकत नाही, तसं झालं तर काही हरकत. म्हणजे हा जिंकला काय ना हा जिंकला काय, ह्याला म्हणायचं उदासीन. म्हणून उदासीन. साक्षी कसा आहे? साक्षी उदासीन आहे. साक्षी या शब्दाचा आपण अभ्यास करतो आहोत. साक्षी कसा आहे? साक्षी उदासीन आहे. तो काही करत नाही. बरं, काही करत नाही म्हणजे बरं, तो उदासीन आहे. तो साक्षात इक्षते म्हणजे तो साक्षात पाहतो, ही त्याची एक व्याख्या. साक्षात इक्षते साक्षी. दुसरी व्याख्या त्याची उदासीनत्वे. उदासीनत्व त्याच्यामध्ये असतं. म्हणजे तो उदासीन असतो म्हणजे तोंड पाडून बस, यांची दोघांची भांडणं झाली ना हा आपला चेहरा पाडून बसलाय, असं आहे का? असं नाही. तो पाहतोय व्यवस्थित. उदासीन म्हणजे जेव्हा त्या दोघांचं भांडण चाललं होतं त्या ठिकाणी हा आपला काहीच करत नव्हता, हा आपला फक्त असाच होता. मग त्याच्या बाजूला एक दगडही होता. मग दगड आणि हा सारखाच आहे काय?
भांडण पाहणारा त्याच्या बाजूला दुसरा एक दगड होता किंवा हा दगडावर बसून भांडण पाहत होता. मग दगडही भांडण पाहत होता. दगड उदासीन आहे ना, दगडाला काय घेणं नाही, हा जिंकला काय ना हा जिंकला काय. ज्या दगडावर बसून तो भांडण पाहतो साक्षीदार, तो साक्षी या दोघांविषयी जसा उदासीन आहे तसं या दगड पण उदासीन आहे ना. दगडाला काय घेणं नाही, हा जिंकला काय ना हा जिंकला काय, काय फरक पडतो त्याला, काही फरक पडत नाही. समजा एखाद्या माणसाने त्याच्या बाजूला पडलेला दगड, त्या दोघांमधले एकाने दगड उचलला आणि त्याला मारला. आता हा दगड कोणाच्या बाजूने, तो कोणाच्याच बाजूने नाही. याने उचलला म्हणून त्याला मारता आला, त्याने उचलला असता तर. उदाहरणार्थ दुसऱ्याने काय केला, तो मारलेला दगड तोच पुन्हा उचलला आणि परत त्याला भिरकावला, तर हा दगड कोणाच्या बाजूने, म्हणून दगड पण उदासीन आहे ना. मग साक्षी या शब्दाची व्याख्या करताना उदासीन हा शब्द जर तुम्ही वापरत असाल तर अशी अडचण येते की दगड पण उदासीनच असतो. मग दगडाला साक्षी हे पद जाऊ शकतं, असं होऊ नये म्हणून उदासीनत्वे इति बोद्धा हा शब्द वापरलाय. काय बोद्धा म्हणजे बोधृत्व, बोद्धा म्हणजे ज्ञान, बोद्धा म्हणजे ज्ञान. साक्षी हा कसा आहे, तो ज्ञानवान आहे, तो ज्ञानवान आहे म्हणून बोद्धा शब्द वापरलाय. उदासीनत्वे ती बोद्धा साक्षी, तो नुसता उदासीन नसून तो बोद्धा आहे. बोधृत्व हा धर्म त्याच्याकडे आहे. साक्षीकडे काय असावं लागतं, बुद्धपणा असावं लागतं. दोघांचं भांडण चाललंय, हा फक्त उदासीन आहे. त्याला पोलिसांनी घेऊन गेले, त्याला विचारलं की काय रे, काय पाहिलंस. पोलीस काय म्हणतात त्याला ऐकूच येत नाही, म्हणजे तो बाहेर आहे. काय बोलावं तर तो मुका आहे. काहीतरी लिहून दे म्हणलं की तो अडाणी आहे. पोलीस त्याला विचारतायत तू काय पाहिलंस, तर काय विचारतायत हेच त्याला कळत, कारण तो बाहेर आहे. तो बहिरा, मुका, आंधळा असं जर असेल म्हणजे त्याला कुठलंही ज्ञान नाही, ज्ञान इंद्रिय नाही त्याच्याकडे, म्हणजे बोधृत्व त्याच्याकडे नाही, तर तो साक्षी कसा. म्हणून साक्षी या पदामध्ये ज्ञानवान असणं हे पद घालण्यासाठी बोधृत्व, बोद्धा असा शब्द वापरलेला आहे. साक्षीचा धर्म आहे, ज्ञान हा साक्षीचा धर्म आहे आणि तो अंगीभूत धर्म आहे त्याचा, तो काय त्याच्यापासून वेगळा राहणारा धर्म नाहीये. साक्षीचा स्वतःचा अंगीभूत गुण आहे तो. ज्ञान हा त्याचा काय आहे, अंगीभूत गुण आहे. साक्षी चेता केवलो निर्गुणश्य अशी एक व्याख्या आहे. अनेक व्याख्या असू शकतील, पण सगळ्या व्याख्येतून एकच अभ्यास करणं गरजेचं आहे की पहिली जी गोष्ट आहे ती अशी आहे की साक्षी म्हणजे पाहणारा. जो पाहतो तो साक्षी. मग पाहून उदासीन असतो तो साक्षी, नुसता उदासीन नसतो तो तो बोद्धा असतो. म्हणून साक्षी चेता, चेत, चिद हा शब्द ज्ञान यासाठी येतो. चेता म्हणजे चेतना, चेता म्हणजे चिदत्व. साक्षी चेता केवलो, तो केवल आहे. निर्गुणश्य, केवलो निर्गुणश्य म्हणजे तो, आता केवळ शब्दाने एक वेगळा अर्थ तयार होतो. त्याचा अभ्यास सध्या मी तुम्हाला सांगत नाही, जेव्हा गरज पडेल तेव्हा बरोबर तुम्हाला ते सांगून देईल. असो, तर निर्गुणश्य, तो निर्गुणश्य म्हणजे त्याला उदासीनता त्याची लक्षात येईल. तो कुठल्याही ह्याच्या गुणात त्याच्या गुणात अडकत नाही. आता ही जरा थोडी अजून सूक्ष्म व्याख्या आहे जी काही कारणाने निर्माण झाली. अशा अनेक व्याख्या साक्षीबद्दल असू शकतात, पण साक्षी या शब्दाचा नीट अर्थ लक्षात घ्या. कमीत कमी आपल्या एवढं लक्षात राहिलं की साक्षी म्हणजे जो पाहतो. साक्षी म्हणजे साक्षात इक्षते इति साक्षी, जो साक्षात पाहतो म्हणजे ज्याने प्रत्यक्षात जो पाहत असतो त्याला म्हणतात साक्षी. जो पाहणारा आहे तो पाहणारा साक्षी ज्या गोष्टींना पाहतो, जे पाहतो त्याच्याबाबत तो काय असतो, उदासीन असतो. जर तो त्याच्याबाबत उदासीन नसेल तर तो साक्षी ठरतो. अधिक तो कसा असतो, ज्ञानवान असतो. म्हणजे तो जे पाहतोय ते त्याला कळतं, त्याला म्हणतात ज्ञानवान. तो जे पाहतोय ते त्याला कळतं. कळणं म्हणजे ज्ञान. तुम्हाला हे कळतंय का असं म्हटलं की म्हणजे काय, तुमचं ज्ञान तपासतायत. तुम्हाला हे कळतं का, तसं साक्षीला जर ते तो जे पाहतोय हे कळत नसेल तर त्याच्याकडे
ज्ञान नाही. तसं नाहीये. साक्षी जे पाहतो ते त्याला कळतं आणि जे तो पाहतो त्याच्याबाबत तो उदासीन असतो. याला म्हणतात साक्षी. अलग लक्षात. साक्षी म्हणजे काय हे आपण वेगवेगळ्या रीतीने विचार केलेला आहे. तर हा जो साक्षी आहे, हा साक्षी म्हणजे हे साक्षी नाव जे पडलं ते कोणाला आहे? आपल्या शरीरामध्ये. तो काय दुसरीकडे कुठे तर नाहीये. तुमच्या शरीरामध्ये जो राहतोय त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. आता तुम्हाला जर याची आवड नसेल, तुम्हाला याची आवड वाटली नाही, तर न वाटायला कारण एकच आहे की तुमचं लक्ष बाहेरच्या प्रपंचावर. तुम्ही बाहेरच्या प्रपंचावर लक्ष दिलं की तुमच्या प्रपंचात काय हे लक्षात नाही. जो बाहेरच्या प्रपंचावर लक्ष देतो त्याचं घरातल्या प्रपंचावर लक्ष राहत. म्हणजे जो बाह्य पदार्थांवर लक्ष देईल त्याचं आपल्या देहावर लक्ष राहत नाही. आपल्या देहाच्या आतमधल्या गोष्टींवर लक्ष येऊच शकत नाही. म्हणजे जो विषयांमध्ये अडकतो तो शरीर आणि शरीराच्या आतमध्ये असलेले जे पदार्थ आहेत त्यांच्याविषयी त्याला काहीही कळू शकत नाही. असो, तर हा जो साक्षी आहे, हा साक्षी तुमच्या शरीरामध्ये आहे. का? कारण की तुम्ही असे म्हणता की माझ्या मनात काय चाललंय हे मला माहित आहे. माझ्या मनाने असा अभ्यास केला किंवा माझ्या मनाने असा संकल्प केला, माझी बुद्धी असा विचार करते, माझी बुद्धी कमी चालते, माझ्या बुद्धीमध्ये असं चाललंय, असं जे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा याचा अर्थ त्या बुद्धीच्या वृत्तीला आपण काय करत असतो? पाहत असतो. साक्षी असतो का नाही तर भाग वेगळा आहे, परंतु आपण त्याला काय करतो? पाहतो. पाहतो म्हणून आपण साक्षी ठरलो व्याख्येप्रमाणे. परंतु साक्षी ठरलो का? का ठरलो आणि का ठरत नाही हा एक अभ्यास आहे. ठीक आहे. आपण बुद्धीच्या वृत्ती पाहतो म्हणजे बुद्धीच्या वृत्ती जाणतो, या अर्थी आपण साक्षी ठरतो. परंतु हे जगात किती लोकांना माहित आहे का? म्हणून ते साक्षी नाही. जगातली लोक साक्षी का नाहीत? तुम्ही जर त्यांना सांगायला लागलं की बाबा रे तू 1-2 मिनिट काय कर, शांत बस, हे जाऊ दे, घरदार बायका पोरं यांचा विचार सध्या नको करू, 2 मिनिट मी म्हणतो म्हणून शांत बस आणि डोळे मिटून तुझ्या मनात काय चाललंय ते बघ. असं जर तुम्ही एखाद्याला धावपळ करणाऱ्या पळ 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 करणाऱ्या माणसाला सांगितलं, किंवा जो विषयांमध्ये रममाण झालेला आहे, रात्रंदिवस ज्याला विषयांशिवाय काहीच कळत नाही, अशा एखाद्या माणसाला म्हटलं 2 मिनिट थांब, शांत बस, डोळे मीट आणि तुझ्या मनात काय चाललंय ते बघ, तो ऐकेल? तो म्हणेल तूच बस आणि तूच बघ तुझ्या मनात काय चाललंय, मला काय घेणं नाही त्याच्याशी, माझ्या मनात काय चाललंय मला माहिती, माझी बुद्धी काय विचार करते मला माहिती, तू जाऊ दे, तुझं तू बघ. म्हणजे लोकांना हे जर सांगितलं की तुझ्याच शरीरामध्ये असलेले जे बुद्धी आहे त्याच्यामध्ये जी असंख्य तरंग निघतात त्यांच्याकडे एकदा बघा, तर लोक बघायला वेळ नाही त्याच्याकडे. लोकांकडे काय नाही, वेळ नाही त्याच्यासाठी. बुद्धीमध्ये निघणाऱ्या असंख्य तरंगांना पाहायला वेळ नाही की ज्या तरंगांच्या एका तरंगांवरच आपलं स्थूल शरीर चालतं. कारण बुद्धीमध्ये जे असंख्य तरंग निघतात त्याच तरंगामुळे पुढे अहंकार या स्थूल शरीराला चालवतो. पण त्याच बुद्धीच्या तरंगांकडे पाहायला आपल्याला वेळ नाही. शरीर हलतंय ना, कशाला त्या बुद्धीचा विचार करायचा आहे? हलतंय ना, आपण एवढं कशाला बुद्धिवान व्हायचंय? आपलं बरं आहे असंच. शरीर हलतंय, खातंय ना, मग काय कशाला डोक्याला त्रास करून घ्यायचा की बुद्धीमध्ये काय चाललंय? बुद्धीमध्ये जी प्रक्रिया होते इतकी वेगाने होते की आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायची घेणं देणंच वाटत. पण ही जी बुद्धी आहे, या बुद्धीमध्ये जर आपण डोकावलो, आपण जर या बुद्धीकडे शांतपणाने पाहू लागलो, तर असं लक्षात येतं की त्या बुद्धीच्या सगळ्या वृत्तीला आपण पाहतो, जाणतो आणि म्हणून आपण साक्षी आहे. परंतु आपण साक्षी ठरत नाही दुसऱ्या क्षणाला विचार केला तर. का? कारण बुद्धीमध्ये जे असंख्य तरंग निघतात या तरंगाने आपण कोलमडून जातो. बुद्धीमध्ये काय तरंग निघतात? काम, क्रोध, लोभ, मोह. उदाहरण सांगतो, हे बुद्धीतले निघणारे तरंग आहे. बुद्धीमध्ये काय निघतं? हे घर माझं आहे, बघतो कोण माझ्यापासून हिरावून घेतोय. नकळतपणे बुद्धीमध्ये चालू असतंय, नकळतपणे, म्हणत नाही काही. ही एवढी शेती माझी आहे, बघू हा कसा माझ्याकडून काढून घेतोय. बुद्धीमध्ये चालू असतंय सर. या सगळ्यांमुळे बुद्धीमध्ये निर्माण होणाऱ्या असंख्य तरंगांना आपण नुसते पाहत नाही, आपण त्या तरंगांमध्ये गुरफटून गेलेलो. म्हणजे आपण कोण राहिलो नाही? उदासीन राहिलो नाही. आपण कोण राहिलो नाही? काही लोक असे आहेत की जे साक्षी म्हणजे पाहणारे पण राहिले नाहीत.
बुद्धिवृत्तीला पाहणारे पण लोक राहिले नाहीत. बरीचशी जनता अशी आहे, तरुण मुलं तर आजकालची बेभान झालेली. शक्यतो जो बेभान असतो त्याला काही घेणं नसतं. जे बेभान आहेत, विषयांमध्ये ज्यांना फार इंटरेस्ट आहे, ते बेभान असतात. म्हणून त्यांना बुद्धिवृत्ती, धीवृत्तीकडे पाहायला वेळ नाही. म्हाताऱ्यांना सुद्धा वेळ नाही, कारण की आयुष्यभर जे काही केलंय त्याच्यामध्ये त्यांचा जीव गुंतून राहिलाय. म्हणून त्यांना वेळ नाही बुद्धिवृत्तीकडे पाहायला. धीवृत्तीला किंवा बुद्धीमध्ये निर्माण होणाऱ्या असंख्य वृत्तींना आपण पाहणारे जर ठरलो तर दुसरा भाग येतो की तुम्ही उदासीन आहात काय. जर तुम्ही उदासीन नसले तर तुम्ही त्या क्षणाला साक्षी ठरत नाही. साक्षी असून सुद्धा तुम्ही म्हणाल काय, मी तुम्हाला त्यासाठी आधीच दृष्टांत सांगितलेलं आहे. आधीच तुम्हाला दृष्टांत सांगितलं. तुम्ही साक्षी म्हणजे जसं तुम्ही काही त्या माणसाला मारलंच नाही, पण तरी तुम्ही साक्षी होते, पण तुम्ही आरोपी ठरले. तसं तुम्ही या तुमचं उदासीनत्व घालवून, शास्त्र सांगतात ना उदासीन व्हा म्हणतात ना. कशासाठी सांगतो? उदासीन व्हा म्हणजे काय व्हा? आपण आपलं उदासीनत्व गमावलंय. अनंत जन्मांपासून आपण आपलं उदासीनत्व गमावून बसू आणि म्हणून आपण साक्षी राहिलो नाही. आपण साक्षी नाहीये. काही लोक पाहणारे पण राहिले नाही. काही लोकांना साक्षी हा शब्दच माहित नाही. याच्यासारखं दुर्दैव काय? एखाद्याला विचारलं तर तो सांगतो की मी राम देशपांडे आहे. मग त्याला म्हटलं तू साक्षी आहेस का? साक्षी काय असतं? पुढचा प्रश्न काय येतो? साक्षी हा प्रश्न पहिल्यांदाच मी ऐकला शब्द. आमच्या घर पलीकडल्या मनुष्य आहे, त्याच्या सुनेचं जर पोरग आता नवीन जन्माला, पोरगी जन्माला आली, तिचं नाव साक्षी आहे. त्यांनी साक्षी नाव ठेवलंय मुलीचं नाव साक्षी ठेवलंय. तुम्हाला माहित असेल ना, आहे का नाही? सांगा कोणाचे नाव आहे म्हणून. साक्षी नाव कोणाचं ठेवलंय सांगा? तुमच्या ओळखीच्या ठेवलंय ना? कसे लक्षात ठेवता बरोबर? साक्षी. अरे साक्षी हे पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे ही तरी अक्कल असायला पाहिजे. स्त्रीचं ठेवावं का पुरुषाचं ठेवावं? तो साक्षी आहे का ती साक्षी आहे? असू द्या, हे व्याकरणाचा तर आपला तपासच नाही. मलाही धड माहित नाही, तुम्हालाही माहित नाही. आपण दोघं सारख्याच कॅटेगरीचे. तर साक्षी जो आहे, मुळात अशी अडचण झाली की साक्षी जो आहे पाहणारा, हे लोकांना माहित. जे बेभान झाले, तुम्ही बेभान वर्गात राहू नका बाबा. नो, पहिल्यांदा कमीत कमी ते पाहणारे तर व्हा. कमीत कमी आपण पाहणारे तर व्हावं. उदासीनत्व ही भाग तर दुसरा आहे, हे की नाही? आपण 3 रीतीने साक्षीचा विचार करतोय. म्हणून आपण काय हवं? बेभान राहू नये. बेभान कोण राहतो? जागा झाल्यापासून झोपेपर्यंत जो अन्न, धन, मान, घरदार, बायका, पोरं, नातलग यांचा विचार करतो, तो बेभान आहे. तुम्ही असेल तर सावध व्हा. तुमच्या सभोवतालचे तर तसे असतील, त्यांना सावध करा. पाहू, 1 मिनिट थांब, शांत हो. जसं दारू पिणारा मनुष्य आपल्या शेजारी आला आणि बडबड 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 करू लागला, तर आपण काय त्याला म्हणतो? 2 मिनिट शांत हो. तो ऐकत नाही, ऐकणार नाही. बरं ठीक आहे, ऐकू नकोस. आपण तरी म्हणतो अरे बा शांत हो. आपण करतो ना त्याला. किंवा एखादा भांग पेलेली व्यक्ती असते, तो म्हणतो मी ऐकणार नाही कोणाचं. बरं नको ऐकू. पण जरा 2 मिनिट तरी आपण त्याला म्हणतो शांत हो. तसं जे बेभान झालेले आहेत त्यांना महाराजांनी काय करावं लागतं? बाबांनो जरा शांत व्हा. मग जसं दारू पिणारी व्यक्ती शांत करणाऱ्याचं ऐकते का? ऐकत नाही. का ऐकत नाही? त्याचा एक निराळा अभ्यास आहे. तो काय आपल्याला सध्या करायचा नाही. परंतु एक लक्षात, ती ऐकत नाही व्यक्ती. तसंच जे लोक या साक्षीपासून परांगमुख होऊन या संसारात बेभान झालेले आहेत, त्यांना माझ्यासारख्या महाराज सांगता, बाबांनो नातवंड थांबा जरा. काय नातवंडात जीव गुंतून बसले? तर आमच्या नातवंडात जीव आहे, पण मुलाबाळात आहे का? संपत्तीत, मुलाबाळात, नातवंडात, गणगोतात नको तिथे जीव गुंतवल्यामुळे आपण बेभान झालोय. आणि म्हणून आपल्याला साक्षीचा थांग पत्ता नाही. कोणाचा थांग पत्ता नाही? तुम्ही बेभान होऊ नका. कशाने बेभान झाले? मी तर उदाहरण सांगतो. मी काही कुठल्या एका व्यक्तीला सांगत नाही. मी कुठल्या तरी व्यक्तीला असं धरून बोलत नाही. माझा हा स्वभाव नाही. कधी ते चुकून होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल होत तरी चांगलीच गोष्ट आहे. पण मी कुठल्याही व्यक्तीला उद्देशून काही विषय सांगत नाही. कधी इन जनरल हा विषय सांगत असतो. तर तुम्ही बेभान झाले तर त्याला कारण कोणी असू शकतं.
नवरा, बायको, संपत्ती, मुलं बाळ, नातलग, कोणी असू शकतं. यांच्यामुळे जर तुम्ही बेभान झाले असेल तर सावध व्हा, शांत व्हा. पहिले बाबांनो शांत व्हा. धावू नका संपत्तीच्या पाठीमागे, धावू नका गणगोताच्या पाठीमागे, धावू नका म्हणतो मी. चाला म्हणजे शांत व्हाल जरा, मग बसा काही दिवसात. धावणाऱ्याला सांगावं लागतं थांब, तो थांबत नाही, आता पळणारच पळणारच. मग त्याला म्हणतात थांब, हळू पळ, पडशील, लागेल. मग सांगावं लागतं बाबा रे आता चालत जा. मग सांगावं लागतं जरा बस 2 मिनिट, पाणी पी. हा आता जरा शांत झाला का, आणि मग बघ. तसं काय की या बेभान वृत्तीपासून आपण काय झालं पाहिजे, शांत झालं, आणि मग आपल्या धीवृत्तीकडे बघितलं पाहिजे. जेव्हा तुम्ही असं करू शकाल, तुम्ही इथून मागेच केलं असेल तर फार चांगली गोष्ट आहे. म्हणजे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे ती, माझ्यासाठी काही दुःखाची गोष्ट नाही. पण नसेल केलं तर आज करा, नाही जमलं तर उद्या करा, नाही जमलं तर परवा करा, पण मृत्यू येण्याच्या आत तरी करा. म्हणजे कमीत कमी साक्षीचं एक लक्षण तरी आपल्यात उतरावा. एक लक्षण काय, साक्षात इक्षते इति साक्षी. एक लक्षण तरी कमीत कमी आपल्यामध्ये उतरलं पाहिजे. नाही तर आपण काही कमवलं नाही, किती करोडोची इस्टेट तुमची असली तरी त्याला 0 किंमत आहे. हे तर जगातले सगळे सांग. आणि आपलं ऐकून हे काय विशेष येतात, मग विशेष जे आहे सांगितलं ते तरी लक्षात ठेवलं का, हेही लक्षात नाही ठेवत, तेही लक्षात ठेवत. तेलही गेले, तुपही गेले, हाती धोपाटणे आले. आता धोपाटणं काय चुलीत घालायचंय, काय करायचं काय धोपाटण्याचं. धोपाटणं माहित असेल ना, का नुसती म्हण माहित आहे. धोपाटणं पाहिलं कधी तुम्ही, पाहिलं का नाही पाहिलंय. ज्यांनी धोपाटणं पाहिलं त्यांचं ठीक आहे, ज्यांनी नसेल पाहिलं तरी काय हरकत नाही, त्यात काय एवढं महत्वाचा विषय नाही येतो आपला. म्हणून तर साक्षात इक्षते कमीत कमी ह्या ठिकाणी तरी यावे. आणि आपण उदासीन राहिलेलोच नाहीये हे तर नक्की लक्षात घ्या. तुम्ही जरी कदाचित असे म्हणले की आम्ही साक्षात इक्षते आहोत, बर ठीक आहे, मी माझ्या बुद्धिवृत्तींना जाणतो, असं मला कळलेलं आहे आणि रोजच जाणतो मी. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, स्पृहा, दया, अहंकार, प्रेम, करुणा, असंख्य वृत्ती या बुद्धीमध्ये क्षणाक्षणाला निघतात. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती. ही आपली सूक्ष्म जी सृष्टी आहे ती एका तासाची कोट्यावधी वेळा निर्माण होते. लोक काही वृत्ती तर आपल्याला लक्षात पण येत. जेव्हा तुम्ही डोळे मिटून नामस्मरण करण्यासाठी किंवा ध्यानाला बसाल, मग तुम्हाला लक्षात येतं की किती वृत्ती आपल्याला सापडतच नाही, धांगपत्ताच लागत नाही. जशी एखादी नाव निर्माण होणाऱ्या लाटांवर हेलकावे खावी, तशी आपली नाव ह्या बुद्धीमध्ये निर्माण होणाऱ्या या तरंगावर हेलकावे खात राहते. अशी 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 कधी कोलमडेल ह्याचा थांगपत्ता राहत नाही. पण जेव्हा आपण त्या धीवृत्तीला पाहतो, तेव्हा धीवृत्तीला जो पाहतच नाही त्याचा हा विषय नाही, जो पाहतो त्याचा हा विषय. पण श्री आद्य शंकराचार्य आपल्याला सांगतात की बाबा रे, त्या धीवृत्तीला जो पाहतो त्याला साक्षी असं म्हणतो. तू साक्षी आहेस का, हा मी तुम्हाला जास्त अभ्यास सांगतो. कारण आपल्याला ह्या ग्रंथाचा एक फक्त आधार घ्यायचा आहे. ह्या ग्रंथात जे लिहिलेले तेच जर मी तुम्हाला सांगितलं तर माझी गरज काय, माझी गरज काय तुम्हाला. तुमचं तुम्हीच करू शकता ना. तुम्ही पाठ करून तर अजून तुम्ही प्रत्येकाने 10-10 शिष्य गोळा केले तरी मोठा जमा होईल. मी तुमचा हेड, मी तुमचा हेड मास्टर, तुम्ही कार्य करते, आहे की नाही. जाऊ द्या, मला नका घेऊ, दुसरं कोणाला घ्या, काय हरकत. असं होऊ शकतं, पण तसं नाहीये. आपण याचा काय करतोय, एक सूक्ष्म अभ्यास करतोय. म्हणून हा ग्रंथ आपल्याला एक फक्त निमित्त आहे. या निमित्ताने आपण काय करतो आहोत, आपलं जे साक्षात स्वरूप आहे त्या स्वरूपापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. आणि ते करण्यासाठी आपल्याला आपले सद्गुरू म्हणजे व्यासापर्यंत ही जी परंपरा आहे, या परंपरेचा आधार आहे. आणि म्हणून अशाच आपल्या या परंपरेमध्ये असलेले श्री आद्य शंकराचार्य यांच्या ग्रंथाचा आपण आधार घेतो. साक्षी हा शब्द साक्षात इक्षते अशा रीतीने असल्यामुळे आपण कमीत कमी साक्षात इक्षते इथे यावं. उदासीन आपण झालो नाही. उदासीन व्हावं हा परमार्थ आहे. तुम्ही अनेक ठिकाणी ऐकलं असेल की काय झालं पाहिजे, आपण उदासीन झालो पाहिजे.
तुम्ही जर उदासीन होऊ शकत नसेल तर परमार्थात काही नाही असं म्हटलं जातं. परमार्थात आला ना उदासीन नाही, उदास झाला. पण उदास म्हणजे तसा उदास नाही. मी तुम्हाला सांगितलं जसं मी आता तुम्हाला वाटतो का नाही, आता तोंड बिंड धुवून आलो म्हणून वाटतंय जरा बरं, पण इथं उदास. महाराज उदास झाले का? दाढी वाढली, उदास. मग दाढी केली तर मग उदास नाही राहणार. उदास या शब्दाचा अर्थ विचित्र करतात लोक. काही लोक काय करतात, फाटके कपडे घालतात, मळलेले कपडे घालतात महाराजासमोर येताना, नंतर मागे काही करतात, दाखवतात महाराज लोक महाराज उदास झालो, काय आता संसारात काही राहिलेलं. काही संसार करणारे असेच करतात. बरेचसे लोक, वेगवेगळे लोक, ते काय करतात, उदास आहे असं दाखवतात. तसलं उदासपणा नकोय. अरे कदाचित तू मस्त भरजरी कपडे घालून राहा, आपल्याला काही नाही फरक. म्हणजे घालू नका लगेच भरजरी कपडे, नाही तर लोकांना म्हणतो महाराजांनी सांगितले भरजरी कपडे घालायला, घ्या आता मग साड्या भरजरी, नाही की नाही. तसं नाही सांगत आहे, तुम्ही लगेच त्या मार्गाने जाऊ नका. साधं राहणीमान असावं. जितकं साधं राहणीमान तितकं सामान्य ब्रह्म कळण्याची शक्यता असते. म्हणून आपल्यासाठी विशेषपणा, भरभराट किंवा काय भडकपणा अजिबात चालत नाही. चालत नाही म्हणजे उपयोगाचा नाही, भडकपणा नाही. साधं राहणीमान, जितकं साधं राहणीमान तितकं साक्षी कळण्याची चान्सेस आहे. साध्या राहणीमानाने फक्त महाराजांसमोर नव्हे, नेहमीच साधं राहणीमान जर असेल तर आपल्याला साक्षी कळण्याची शक्यता आहे. तर उदासीन होणं म्हणजे काय, तर उदासीन होणं म्हणजे ज्या घटनेला ज्याला आपण पाहतो त्याच्या आपण इकडे पण नाही आणि इकडे पण नाही. काय पाहतो, बुद्धीमध्ये काय निघतं सांगा मला, काय निघतं बुद्धीमध्ये? बुद्धीमध्ये धर्म निघतो का अधर्म निघतो, चांगलं निघतं का वाईट निघतं? बुद्धीमध्ये काय निघतं? म्हणजे तुम्ही असं कोणी सांगा की माझ्या बुद्धीमध्ये फक्त चांगलं निघतं असं म्हणा कोणी, किंवा असं कोणी म्हणा माझ्या बुद्धीमध्ये फक्त वाईट निघतं असं म्हणा कोणी. जगातला किती वाईटातला वाईट मनुष्य असू द्या, वाईट किती वाईट असू द्या, तो त्याच्या बुद्धीमध्ये सुद्धा कायम वाईट निघत नाही. त्याच्या बुद्धीमध्ये सुद्धा चांगलं वाईट, चांगलं वाईट, चांगलं वाईट, धर्म अधर्म, धर्म अधर्म, पाप पुण्य, पाप पुण्य, सुख दुःख, सुख दुःख असा खेळ चालू असतो. म्हणजे हा भांडणारा, हा भांडणारा, हा भांडणारा, हा भांडणारा, कारण विरुद्ध आहे ते. जसं आपण जेव्हा घटना पाहत होतो, भांडण पाहत होतो तेव्हा काय होतं, हा आणि हा विरुद्ध दोन. तसं आपल्या शरीरामध्ये या बुद्धिवृत्तीमध्ये धर्म अधर्म, पाप पुण्य, सुख दुःख, राग द्वेष, चांगलं वाईट अशा प्रकारच्या या वृत्ती आहेत. अलग लक्षात, ह्या ज्या वृत्ती, ह्या अशा द्वंद्व आहेत. हे काय द्वंद्व धर्म आहेत. हे कसले धर्म आहेत? हे द्वंद्व धर्म आहेत. आणि हे जे द्वंद्व धर्म आहेत, तर आपण या द्वंद्व धर्मामधल्या कुठल्या धर्माच्या बाजूनी आहे? कुठल्या धर्माच्या बाजूनी आपण सांगा, कुठल्या धर्माच्या बाजूनी? कुठल्याच नाही. आपण फार लबाड आहोत. आपण कधी पाप या धर्माच्या बाजूनी आहोत गुपचूप, आणि कधी पुण्य, कधी धर्म, कधी अधर्म, कधी पाप, कधी पुण्य, कधी सुख, कधी दुःख, कधी चांगलं, कधी वाईट. म्हणून यामध्ये एक लक्षात घेण्यासारखी भाग आहे की एखादा फक्त चांगल्याच्याच बाजूने राहिला किंवा एखादा फक्त वाईटाच्याच बाजूने राहिला तरी चालतं, पण कधी इकडं कधी इकडं, कधी इकडं कधी इकडं, मग चालतं काय? मग फार अवघड होतं. मग भांडणार कारण दोघं उभे राहिले, जरा 2 मिनिट भांडण थांबू आपलं. हा जो बघतो ह्याला विचारू, काय रे तू माझ्या बाजूने का ह्याच्या बाजूने? 2 भांडणं करणारे थांबले आणि आपल्याला विचारलं, म्हणजे जर 2 मिनिट भांडण थांबू, आपण भांडायचंच आपल्याला, त्याचं बरं याला बघू, हा जो बघतो याला विचारू. मग एकाला विचारलं, अरे कोणाच्या बाजूनेस? आता त्याचा आवाज चढल्यामुळे तो म्हटलं तुझ्याच बाजूने. मग तो दुसरा भांडणार होता, नाही नाही तुझ्या बाजूने. मग हा म्हटलं असं म्हटलं, नाही नाही तुझ्याच बाजूने आहे. अरे तू ह्याच्या काय ह्याच्या बाजूने? आपली अगदी अशी गत आहे. जसं पारडं असेल तसं, कधी धर्म कधी अधर्म. आतमध्ये मी आतमधले सांगतोय, अजून तर बाह्य क्रियाचा माझा विषय सांगितलेला नाही, तो विषय निराळा आहे. आपल्या शरीरामध्ये बुद्धीवर धर्म अधर्म, धर्म अधर्म, पाप पुण्य, चांगलं वाईट
कधी याच्या बाजूने कधी त्याच्या बाजूने. आणि हे इतक्या सहज आहे आपल्याला की आपल्याला कळतच नाहीये ते. म्हणजे पाहणारे तर नाहीच आपण, साक्षात इक्षतेमध्ये नाहीच आपण, आणि उदासीनतेमध्ये पण कसे नाहीये बघा. म्हणजे आपण या दोघांमध्ये सुद्धा गुरफुटून गेलो. आपलं उदासीनत्व कधीच आपण लोपवलेलं आहे. हा झाला दुसरा धर्म. म्हणजे पहिला तर नाही, दुसरा पण नाही, आणि तिसरा चेता म्हणजे चिद्रूपता किंवा ज्ञान. बरं, आपल्याला याचं ज्ञान तरी आहे का? मला सांगा, ज्ञान असणं म्हणजे काय? ज्ञान असणं म्हणजे कळणं. मला सांगा, तुमच्या बुद्धीमध्ये जे काही निघतं ते धर्मरूप असतं का अधर्मरूप असतं? तुम्ही सांगू शकता गॅरंटेड की माझ्या बुद्धीमध्ये असा विचार आलेला आहे काय, की एखादा ब्राह्मण घरी आला तर त्याला जेवण घालावं बनवून, एखादा महाराज घरी आला तर त्याला जेवायला वाढावं, आणि हा धर्म आहे. मला सांगा, हे बरोबर आहे का? धर्म आहे का? तुमच्या बुद्धीमध्ये असं आलं आणि तो धर्मच आहे असं तुम्हाला कळलेलं, असं ज्ञान तुम्हाला, असं तुम्ही मला सांगा. खरंच झालं असं? तुमच्या बुद्धीमध्ये असं आलं आणि एक ब्राह्मण आला किंवा एखादा महाराज आला आणि त्याला तुम्ही जेवण घात म्हणून त्याने जेवण खाल्लं, तो गेला. आता हा धर्म आहे का अधर्म आहे? तुमच्या बुद्धीमध्ये जे आलं ते तुम्ही क्रिया केली असं जरा पुढे, क्रिया करू अथवा न करू. मी आता सध्या आपण फक्त विचार काय करतोय, फक्त बुद्धीत विचार येण्यापुरता करतोय. मग हा धर्म आहे का अधर्म आहे? बरं, एखादा भिकारी भेटला आणि तो भिकारीची फार अवस्था खराब आहे. म्हणजे कशी? तू पाहिले का, अनेक भिकारी पाहिलेत ना रस्त्याने, इकडे तिकडे जात भिकारी भेटले. एखाद्याला हात नाही, पाय नाही, एकच डोळा आहे, फार त्याची दुर्दैवी अवस्था आहे. मला सांगा, तुमच्या हातमध्ये लगेच भाव आला, अरे अरे काय रे, म्हणजे तुमच्या हातमध्ये दया आली. काय? कुठला धर्म आला? दया. मला सांगा, हे चुकीचं आहे का बरोबर आहे? म्हणजे तुम्ही दया नावाचा जो धर्म केला, काय धर्म आला म्हणजे पुण्यवान, तुमचं काय झालंय, पुण्याचा विषय झाला. हे पुण्य आहे का पाप आहे? तुम्ही जो हा बुद्धीमध्ये विचार पाहिला, हा तुम्हाला कळला असं तुम्ही म्हटले, तर हे योग्य आहे का अयोग्य आहे? वाटतं ना आपल्याला, अरे अरे अरे. मला सांगा, एखादा मनुष्य मेला, मग हे चांगलं आहे का वाईट आहे? आपण म्हणतो ना, अरे अरे मेला रे, असं म्हणतो ना का? म्हणता वाह मेला. आपले भांडण असले तर म्हणतो ही निराळी गोष्ट. कुठलीही घटना, कुठलंही जे काही होत आहे याच्यामध्ये तुम्ही बुद्धीमध्ये जे निघणाऱ्या दोन गोष्टी आहेत, असं किंवा असं, हे तुम्हाला नक्की असंच असं कळतं का? कोणालाच कळत. हात तुटलेला, पाय तुटलेला, का त्याचे हात पाय तुटले? का तुटले त्याच्यात? गुरुजींनी असं लिहिलेलं आहे की जे भीक मागणारे हातपाय तुटलेले असतात त्यांच्याविषयी अजिबात कीव भाकू नये. का? पूर्व पाप आहे त्यांचं तेवढं, त्यांना भोगावंच लागतं. ते अनेक पाप करून बसलेला आहे म्हणून त्याला त्याचे हातपाय तुटलेलेच राहतात, असं गुरुजींनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे अशा संदर्भात असा संदर्भ आहे. मग तुम्हाला दया आली, दया तुम्हाला येणं हे चुकीचं का बरोबर आहे? पण हे कळतं का आपल्याला? कळत नाही. म्हणजे आपल्याला आपल्या बुद्धीमध्ये निर्माण होणारे असंख्य जे तरंग असतात त्यांचं काय नाहीये, ज्ञान नाही. ते जरी पाहिले तरी सुद्धा मी म्हणतोय, आता पाहतच नाही ही बाग निराळा, पण पाहिलं तर त्यांचं ज्ञान नाहीये. म्हणून तुम्ही तुमच्या मनाने जे काही विचार करता तो कसा असण्याची शक्यता आहे? तुम्हाला न कळलेला, तुमच्या बुद्धीमध्ये निघणाऱ्या वृत्ती ह्या न कळणाऱ्या असतात. म्हणून आपल्या बुद्धीमध्ये जे काही निघतंय हे काहीच खरं नाहीये, आपल्याला कळत नाही, आपण काही त्याला जाणत नाहीये, त्याच्याविषयी आपल्याला ज्ञान नाहीये. आणि जर ज्ञान असेल आपण म्हणलो तर आपण साक्षीच्या या तिसऱ्या गुणाची प्राप्ती केली असं समजायचं. मग आपण साक्षी ठरू जर आपल्याला त्याचं ज्ञान असेल. आता पूर्णच आपण अज्ञानी असतो असंही नाही. काही काही वेळेस आपला बरोबर तो म्हणजे कावळा बसायला आणि फांदी मोडायला किंवा दगड मारला बरोबर कावळ्यालाच लागला. हा काय बलाढ्य शिकारी नाहीये, कोण मोठा शूरवीर नाहीये, चुकून मारला आणि चुकून लागला असं झालं. आणि एखाद्याला बाकीचा बघ कसा नेम धरून मारला, नेम धरून कुठं तर नेमच नाहीये तुझा. पण तसं होऊ शकतं. म्हणजे आपण एखादी बुद्धीची वृत्ती निघते आणि आपण असं म्हणतो आणि ते बरोबर जुळतं, म्हणजे तुम्ही ज्ञानी झाले असं होत नाही. तुम्ही किंवा कोणीही, अलग लक्षात. म्हणून बुद्धीच्या वृत्तीला जर आपण ज्ञानवान असू तरच जाणू शकतो, किंवा जर आपण तशा ज्ञानवान ठरलो तरच आपण साक्षी ठरतो. म्हणून साक्षी या शब्दाने धीवृत्तया साक्षी
बुद्धीच्या वृत्तीला जाणणारा म्हणजे पाहणारा, जाणणारा म्हणजे ज्ञानी, आणि उदासीन राहून, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. म्हणून या ठिकाणी आपण साक्षी या शब्दाचा अर्थ, साक्षी या शब्दाचा अभ्यास अशा वेगवेगळ्या रीतीने केलेला आहे. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि येथेच पूर्णविराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. आता विश्वात्मके देवे, येणे वाकेत्ने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नीतिही लोकी. भजी जो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये, दृष्टा अदृष्ट जये होवावे जी. हेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. सद्गुरुनाथ भगवान की जय.